ओके, तर आपल्याला पाहायचे आहेत DPP फर्स्टमधल्या तुमच्या डिफिकल्टीज. ओके, तर पहिला DPP आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमधला कशावर डिपेंड आहे? टेम्परेचर स्केल आणि एक्सपान्शन कोइफिशियंट आणि कॅलरीमेट्री. एक्सपान्शन कोइफिशियंटमध्ये 3 कोइफिशियंट आहेत, कॅलरीमेट्रीमध्ये 2 डेफिनेशन किंवा 2 फॉर्म्युल्यांचा यूज आहे, एक स्पेसिफिक हीट आणि दुसरा लॅटेंट हीट. ओके, एवढं जर तुम्हाला माहिती असेल तर यामधलं कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जनरल सेन्स वापरून बरोबर करता येईल. तर ज्या डिफिकल्टीज असतील तेवढ्या फक्त विचारायच्या आहेत. तर पहिल्या 5 मध्ये सांगा काही प्रॉब्लेम असेल तर. यस. सेकंड, पहा, लक्ष द्या. तुमचं ना पूर्ण लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे, आपसात बिलकुल बोलू नका. पहा, क्वेश्चन नंबर 2 काय आहे? काय सांगितलं आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये? 2 टेम्परेचर स्केल्स ए अँड बी आर रिलेटेड बाय द इक्वेशन. पहा, कुठली टेम्परेचर स्केल कशी तयार करत असतात? वरतं असते गिव्हन टेम्परेचर आणि लोअर फिक्स पॉईंट, आणि खाली अपर फिक्स पॉईंट आणि लोअर फिक्स पॉईंट यांच्यामधला डिफरन्स. अशा तऱ्हेनं फॉर्म्युला तयार केलेला असतो. तर 2 स्केल आहेत, पहिली स्केल आहे ए, दुसरी स्केल आहे बी, त्यांच्यामधलं हे दिलेलं रिलेशन ॲट विच टेम्परेचर 2 स्केल्स हॅव सेम रिडिंग. मग मला सांगा, पहिल्या स्केलवरचं रिडिंग काय आहे? ए. दुसऱ्या स्केलवरचं रिडिंग काय आहे? बी. दोन्ही रिडिंग कसे असले पाहिजे? सेम. तुम्ही काय करा, एच्या जागी बी लिहा किंवा बीच्या जागी ए लिहा, सिम्प्लिफाय करा, आन्सर मिळेल. अरे समजलं का काय करायचं? 2 रिडिंग सेम पाहिजे ना, ए इक्वल टू बी पाहिजे किंवा बी इक्वल टू ए पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा, बीच्या जागी ए लिहून टाका आणि ए कॅल्क्युलेट करा. कोणत्या टेम्परेचरला 2 रिडिंग सेम असतील. तसंच फॅरनहाइट आणि सेंटीग्रेड याचे विचारता येते. म्हणजे एकच नंबर आला पाहिजे, तेवढे फॅरनहाइट आणि तेवढे सेंटीग्रेड हे कोणत्या टेम्परेचरला होणार? फॅरनहाइट आणि सेंटीग्रेड सेम केव्हा असतील? म्हणजे फॅरनहाइटमधली व्हॅल्यू तेवढीच आणि सेंटीग्रेडमधली व्हॅल्यू तेवढीच कोणत्या टेम्परेचरला होणार असं तुम्हाला विचारते. ओके, हेच खाली पण दिलेलं असेल कुठेतरी फॅरनहाइट आणि सेंटीग्रेडच्या बाबतीत. करता येईल आता? ओके, पुढे विचारा. मी फक्त तुम्हाला लॉजिक सांगतो, आता वर्क तुम्ही करायचं त्यावर. येस. 8 नंबर 5 पर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? अप टू क्वेश्चन नंबर 5. ओके, 6 नंबर पहा. तर पहा, क्वेश्चन नंबर 6. तुमच्यामधून ना आवाज नाही आला पाहिजे. तुमची आवाज करते याच्यावर तुम्ही बोलून राहिले म्हणजे मी काही सांगून राहिलो ते की तुमच्या माइंडपर्यंत पोहोचणार नाही. पहा, क्वेश्चन नंबर 6. सेंटीग्रेड अँड फॅरनहाइट थर्मोमीटर्स आर डिप्ड इन बॉइलिंग वॉटर. दोन्ही थर्मोमीटर कशामध्ये बुडवले? बॉइलिंग वॉटरमध्ये. म्हणजे बॉइलिंग वॉटर म्हटलं की टेम्परेचर किती? 100 डिग्री सेंटीग्रेड. ओपन कंटेनरमध्ये बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड असते. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. ओपन कंटेनर जर ओपन असेल, बिकॉज बॉइलिंग पॉईंट डिपेंड अपॉन ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑर प्रेशर. बरोबर आहे. जी गोष्ट बॉईल होत आहे त्याच्यावरतं किती प्रेशर आहे त्यावर डिपेंड असते बॉइलिंग. तुम्ही जर हे ओपन ठेवलं असेल तर वॉटर किती डिग्री सेंटीग्रेडला बॉईल होणार? 100 डिग्री सेंटीग्रेडला. जर का तुम्ही यावर थोडं काही झाकण ठेवलं तर थोडं टेम्परेचर वाढेल. आणि प्रेशर कुकरमध्ये तुम्ही याला अगदी पॅक करून ठेवता तर तिथे 100 डिग्री सेंटीग्रेडला वॉटर बॉईल होत नाही, त्यापेक्षाही जास्त टेम्परेचरला वॉटर बॉईल होते. बॉइलिंग पॉईंट is the function of pressure. Boiling point depends upon pressure. When pressure increases, boiling point also increases. लहान गोष्टी क्लिअर करायच्या सोबतच होत असतील तर. ओके, समजलं असेल तुम्हाला. तर इथे काय म्हटलेलं आहे, दोन्ही जे स्केल आहेत, दोन्ही जे टेम्परेचर थर्मोमीटर आहेत, कशामध्ये इमर्स केलेले आहेत? बॉइलिंग वॉटरमध्ये. वॉटर टेम्परेचर इज लोअर्ड until the Fahrenheit thermometer register 140 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे काय केलं? वॉटर टेम्परेचर इज लोअर्ड म्हटलेलं आहे until the Fahrenheit thermometer register 140 डिग्री सेंटीग्रेड नाही येते, 140 डिग्री फॅरनहाइट. कारण की कोणी रीड केलं ते टेम्परेचर? हां. ओके, व्हॉट इज द फॉल इन टेम्परेचर ॲज रजिस्टर्ड बाय द सेंटीग्रेड थर्मोमीटर. आणि सेंटीग्रेड थर्मोमीटरमधला काय विचारला? फॉल इन टेम्परेचर विचारला. ओके, तर फॅरनहाइटनी किती टेम्परेचर दाखवलं? बरोबर आहे. तर टेम्परेचर इज लोअर्ड अंटिल द फॅरनहाइट थर्मोमीटर रजिस्टर्स म्हणजे हा चेंज नाही आहे, फॅरनहाइटमधलं रिडिंग आहे. म्हणजे फॅरनहाइटमधलं रिडिंग किती आहे? 140 डिग्री सेंटीग्रेड. व्हॉट इज फॉल इन टेम्परेचर रजिस्टर्ड बाय द सेंटीग्रेड थर्मोमीटर. सेंटीग्रेडमधला विचारला फॉल.
सेंटिग्रेडमधलं टेम्परेचर नाही विचारलं, चांगले क्वेश्चन नाहीत, बरोबर विचार केला तर. ओके, तर फॅरनहाईट टेम्परेचर किती झालं? 140 डिग्री सेंटीग्रेड झालं. मला सांगा सेंटीग्रेडमधलं सुरुवातीचं टेम्परेचर किती आहे? 100 डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला फॉल विचारला आणि ज्यावेळेस फॅरनहाईटमधलं 140 होणार त्यावेळेस तुम्हाला कशामधलं काढायचं आहे? सेंटीग्रेडमधलं. मी करत नाही सध्या, समजा ते मिळालं 30, समजा इथे नाही सांगत आहे मी, ते मिळालं 30, तर फॉल विचारला तुम्हाला, फॉल किती झाला? 70. म्हणजे तुम्ही करस्पॉन्डिंग 140 फॅरनहाईटला करस्पॉन्डिंग सेंटीग्रेड काढा आणि पहिलं सेंटीग्रेड आणि दुसरं सेंटीग्रेड तुम्हाला माहिती आहे. फॉल काढताना त्याच्यामधला चेंज काढा, डिफरन्स काढा. ओके, मग फॅरनहाईट आणि सेंटीग्रेडमधलं रिलेशन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि समजा तुम्हाला फॉर्म्युला आठवला नाही, तुम्ही काय करता? वरतं काय आहे? फॅरनहाईट -32, खाली किती असतात? 180. इकडे काय आहे? सेंटीग्रेड, खाली किती असतात? 100. बरोबर आहे. तुम्हाला दिलेलं कोणतं आहे? फॅरनहाईट. काढायचं कोणतं आहे? सेंटीग्रेड. हा 0 कॅन्सल झाला. इथे किती आले? 5. इथे किती आले? 9. हा 5 जाणार वर, म्हणून सेंटीग्रेड इक्वल टू काय होणार? 5/9 फॅरनहाईट -32. ओके, सो सेंटीग्रेड इक्वल टू 5/9 फॅरनहाईट किती आहे? 140. 140 - 32. इथे 140 येणार ना, इथे येणार 140 - 32. 140 - 32, यस 108. सो इथे काय येणार? सेंटीग्रेड. इथे 5/9, इथे काय येणार? 108. बरोबर आहे. यस, काय झालं? हां, अच्छा, पुढे करून राहिले. हे तर करता येईल ना. हे कशामध्ये मिळालं? सेंटीग्रेडमध्ये. ओके, याला कॅल्क्युलेट करा. कितीचा रेशो जाईल? कितीने डिवाइड कराल? 12. ओके, 12 5 जा 60. म्हणजे सेंटीग्रेडमध्ये किती आलं? 60. पहिलं किती होतं? 100. आता किती झालं? 60. कितीने कमी झालं? 40. सो आन्सर शुड बी 40. बरं, समजलं का? मला काय वाटते, समजा तुम्हाला हे आन्सर काढता काढता हे एकदाचं मिस्टेक झाली तर ती दुरुस्त होईल, पण तुम्हाला समजूनच नाही राहिलं काय करून राहिले, तर मग कसं करणार? समजलं का? फॅरनहाईटमधलं टेम्परेचर जे आहे ते 140 फॅरनहाईट झालं. त्यावेळेस वॉटरचं टेम्परेचर कितीने कमी झालं सेंटीग्रेडमध्ये ते विचारलं, सेंटीग्रेडमधलं टेम्परेचर नाही विचारलं. ओके, हे तर सेंटीग्रेडमधलं टेम्परेचर झालं. कितीने कमी झालं? तर पहिलं होतं 100 आणि नंतर झालं 60. सो डिक्रीजेस बाय 40. खूप चांगले क्वेश्चन्स आहेत आणि सोपे पण आहेत आणि याच्यापेक्षा जास्त काही कठीण विचारत नाही एक्झाममध्ये. म्हणजे अशीच लेवल असते असं मला म्हणायचं. कोणाकोणाला करता आलं होतं? ओके, चला पुढे. ओके, क्वेश्चन नंबर 8. पहा, नीट लक्ष द्या. पहा क्वेश्चन नंबर 8 काय म्हटलेलं आहे? 8मध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग वुड रेज द टेम्परेचर ऑफ 20 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 30 डिग्री सेंटीग्रेड मोस्ट वेन मिक्स्ड विथ. ओके, आताही मी तुम्हाला फक्त आयडिया देतो, करून तुम्हाला पाहायचं आहे. ओके, पहा काय म्हटलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग वुड रेज द टेम्परेचर ऑफ 20 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 30 डिग्री सेंटीग्रेड मोस्ट. सगळ्यात जास्त राईस इन टेम्परेचर केव्हा होणार? वेन इट इज मिक्स्ड विथ. म्हणजे 20 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 30 डिग्री सेंटीग्रेड याला मिक्स केलं पहिल्या ऑप्शनसोबत आणि मिक्सचरचं टेम्परेचर काढा, दुसऱ्या ऑप्शनसोबत मिक्सचरचं टेम्परेचर काढा आणि सर्वात जास्त मिक्सचरचं टेम्परेचर कुठे मिळते ते सांगा. पहिल्यामध्ये मिळते की दुसऱ्यामध्ये मिळते की तिसऱ्यामध्ये मिळते की चौथ्यामध्ये मिळते? समजलं का? तुम्हाला काय काढायचं आहे? टेम्परेचर ऑफ मिक्सचर. त्यासाठी बघा, आणि एकाच जर सबस्टन्स असेल, वॉटरच असेल, तर आपण तो फॉर्म्युला तयार केला होता. पण इथे काय असते माहीत आहे? कालचं तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हीट लॉस्ट इक्वल टू हीट गेन. जे हॉट वॉटर आहे ते हीटला काय करेल? लॉस करेल. आणि जे थोडं थंड आहे ते हीटला काय करेल? गेन करेल. आणि मिक्सचरचं टेम्परेचर काहीतरी असेल. हीट लॉसचा फॉर्म्युला m इंटू एस इंटू डी थिटा. हीट गेनचाही फॉर्म्युला m इंटू एस इंटू डी थिटा. फक्त हा m वेगळा असेल, हा डी थिटा वेगळा असेल, हा m2 हा एस काय होणार? कॅन्सल. आणि टेम्परेचर ऑफ मिक्सचर आपण काढलं होतं थिटा मिक्स. तुम्हाला फॉर्म्युलाही मिळाला होता. काय मिळाला होता? m1 θ1 प्लस m2 θ2 अपॉन m1 प्लस m2. मग याला कॅल्क्युलेट करा, थिटा मिक्स करा. तर हे घ्या m1 आणि हे घ्या m2 आणि हे घ्या θ1 आणि हे घ्या θ2. पहिल्यासाठी थिटा मिक्स काढा, दुसऱ्यासाठी काढा, तिसऱ्यासाठी काढा, चौथ्यासाठी काढा. आणि पहा थिटा मिक्स कोणासाठी सर्वात जास्त आहे.
समजते का? इथे दोन्ही गोष्टी करायच्या. एकदम थिटा मिक्सचा फॉर्म्युला नाही वापरायचा. काय करायचं, ज्यावेळेस दोन लिक्विड तुम्ही वेगवेगळ्या टेम्परेचरचे मिक्स करता, एक लिक्विड हीट लॉस करते आणि दुसरा लिक्विड तेवढीच हीट गेन करते. हे या प्रॉब्लेमचं बेस आहे. बेस सोडून फॉर्म्युले पाठ करून करण्यात काही अर्थ नाही. असा फॉर्म्युला असा क्वेश्चन विचारतील की बेस माहीत असलं तरच तुम्हाला जमेल, नाही तर जमणार नाही. समजलं का? म्हणून हीट लॉस्ट आणि हीट गेन यांना आपण इक्वेट करून हा फॉर्म्युला तयार केला होता. हा फॉर्म्युला तेव्हाच वापरता येतो जेव्हा दोन्ही लिक्विड सेम असतील, दोघांची स्पेसिफिक हीट सेम असेल. व्हेरी गुड, बरोबर आहे. तर असं करता येईल, काढता येईल. म्हणून थिटा मिक्स काढायचं. हे तर फिक्स्ड आहे. याला M2 आणि θ2, यालाही M2 आणि θ2. प्रत्येक ऑप्शनमध्ये M2 आणि θ2 घ्या. पहिल्या ऑप्शनसाठी थिटा मिक्स काढा, दुसऱ्यासाठी, तिसऱ्यासाठी, चौथ्यासाठी. तुम्हाला विचारलं सर्वात जास्त थिटा मिक्स कोणाचा असेल. बघा, हे असं प्रॉब्लेम आहे की ज्यामध्ये सर्वचे सर्व सर्वचे सर्व ऑप्शन चेक करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. किंवा कधी कधी आपण जनरल लॉजिकही वापरू शकतो, पण हे कॅल्क्युलेशन केलेले बरे राहतील. जमेल आता? कोणाकोणाला करता आलं? आता करता येईल. हां, कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? थिटा मिक्सचा. काय फॉर्म्युला थिटा मिक्सचा? पाठ झाले पाहिजे. थिटा मिक्सचा काय फॉर्म्युला? M1 θ1 प्लस M2 θ2 अपॉन M1 प्लस M2. याचं बेस काय? हीट लॉस्ट इक्वल टू हीट गेन. हीट लॉस्ट बाय द हॉट लिक्विड इक्वल टू हीट गेन बाय द कम्पॅरेटिव्हली कोल्ड लिक्विड. ठीक आहे. आता जमेल तुम्हाला. 10 पर्यंत सांगा, काही डिफिकल्टीज असतील तर. 10 पर्यंत 9. ओके, पहा क्वेश्चन नंबर 9. लक्ष द्या, पहा, लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे? ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर इन फॅरनहाइट स्केल इज ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन. 0 केल्विनला काय म्हणतात? ॲब्सोल्यूट झिरो. त्यालाच तुम्हाला एक्सप्रेस करायचं इन टर्म्स ऑफ फॅरनहाइट. ओके, आणि तुम्ही डायरेक्टली केल्विनचे फॅरनहाइट केले तरी चालतात, आणि ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे सेंटीग्रेड माहिती आहे, सेंटीग्रेडचे फॅरनहाइट केले तरी चालतील. मला काय म्हणायचं समजलं का? डायरेक्ट केल्विनचे फॅरनहाइट केले तरी त्याचे ते, आणि सेंटीग्रेड काढून सेंटीग्रेडचे फॅरनहाइट केले तरी चालतील. कोणत्याही मेथडनी करता आलं पाहिजे. म्हणून बघा, तुम्हाला फॅरनहाइटमध्ये ओके, म्हणून काय करतो आपण? फॅरनहाइट -32 याच्या खाली किती असते? 180. बरोबर आहे. आणि केल्विनमधलं टेम्परेचर किती आहे? 0. आणि लोअर पॉईंट काय असतो? 273.15. ओके, तर 15 आपण सोडून दिला तरी चालेल. आपण इथे रेंज किती असते? 100. हे केल्विनमधलं टेम्परेचर आहे. हे मला केल्विनमधलं जे 0 केल्विन घेत. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन. आपल्याला फॅरनहाइट हे समजलं का? काय केलं? जे मी टेम्परेचर स्केल तुम्हाला स्टडी करायला सांगितल्या होत्या त्यावरून आपण हे लिहिलं. ओके, तर 0 0 कॅन्सल झाला, आणि तुम्हाला फॅरनहाइटमधलं काढायचं आहे टेम्परेचर, आणि हा 18 इकडे वर जाणार. बरोबर आहे. सो फॅरनहाइट -32 इक्वल टू हा 18 वर, 10 त्याच्या खाली आहेत. बरोबर, याचे काय होतील? 9. खाली किती राहतील? 5. आणि हा मायनस साईन जो आहे, मायनस काय येणार? 273. बरोबर आहे. आणि असं होईल. याला तुम्ही कॅल्क्युलेट करा, 32 ॲड करा, तुम्हाला आन्सर मिळेल. समजते का? आता आन्सर नाही काढून देत बसाल, तुम्ही काय कराल मग? समजलं का? आणि समजा तुम्हाला असं समजलं काय केलं, हेच जे आहे हे बेस आहे. हे तर असे खूप सारे फार म्हणजे स्टेटमेंट तयार होतील, मॅथमॅटिकल स्टेटमेंट. आणखी तुम्हाला काय करता येईल बघा. तुम्हाला कोणतं माहीत आहे? फॅरनहाइट 0 केल्विन. 0 केल्विन म्हणजे 27. बरोबर आहे. 273 केल्विनचे सेंटीग्रेडचे केल्विन करताना 273 ॲड करतात, आणि केल्विनचे सेंटीग्रेड करताना 273 मायनस करतात. मग हे काय होतील? -273 केल्विन. पण आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे आहेत? फॅरनहाइट. मग फॅरनहाइट इक्वल टू काय असते? वरतं काय असते? 9/5. इथे यस, किंवा असं करा ना, इथे काय असते? F-32 इक्वल टू, इथे काय आलं होतं? 5/9. इथे कोणतं टेम्परेचर? सेंटीग्रेडमधलं. ओके, सो F इक्वल टू काय करणार? 5/9. सेंटीग्रेडमधलं टेम्परेचर किती आहे? -273. बरोबर आहे. आणि प्लस काय करणार? 32. शेवटी तेच तर होऊन राहिलं, तेच ते होणार ना. त्यामुळे म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवणे? टेम्परेचर स्केल लक्षात ठेवणे. टेम्परेचर स्केल या निमित्तानं आठवत आपण, टेम्परेचर स्केल काय होत्या? वरतं फॅरनहाइट -32, खाली किती? 180.
नंतर सेंटीग्रेड -0 खाली किती 100 बरोबर आहे. नंतर काय होतं केल्विन -273 खाली किती 100. जे पाहिजे ते घ्या, तिघांना इक्वेट करा. आणखी एक र्युमेर स्केल असते पण त्यावरचे प्रॉब्लेम काही विचारत नाही तुम्हाला. कुठलीही स्केल अशीच डिफाईन केलेली आहे, डिझाईन केलेली आहे. आणखी काय असेल इथे काय असतो कुठलं तरी अननोन टेम्परेचर, इथे काय घ्यायचा लोअर फिक्स पॉईंट, खाली काय घ्यायचा अपर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट, अपर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट. तुम्हाला कुठलंही टेम्परेचर स्केलवरचा प्रॉब्लेम सोडवता येईल. पण जे अगोदर सांगितलं होतं ते बरोबर पहा. हे समजण्यासाठी ना पहिला जो पिरियड होता आपला तो तुम्हाला समजलेला पाहिजे. करता येईल आता? ओके, पुढे सांगा. 12 यस, कोणी विचारलं 11? पहा क्वेश्चन नंबर 11 पहा काय म्हटलेलं आहे. टेम्परेचर ऑफ ए बॉडी ऑन केल्विन स्केल इज फाउंड टू बी एक्स केल्विन. कशामधलं टेम्परेचर आहे केल्विनमधलं. किती आहे एक्स केल्विन. वेन इट इज मेजर्ड बाय फॅरनाईट थर्मामीटर इट इज फाउंड टू बी एक्स डिग्री फॅरनाईट. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज बरोबर आहे. मला सांगा केल्विनमध्ये जेवढी व्हॅल्यू मिळाली फॅरनाईटमध्येही तेवढीच व्हॅल्यू मिळाली. याचं सरळ सरळ केल्विनमध्ये जेवढी व्हॅल्यू मिळाली फॅरनाईटमध्येही तेवढीच व्हॅल्यू मिळाली. म्हणजे कोणत्या व्हॅल्यूला केल्विनमधलं टेम्परेचर आणि फॅरनाईटमधलं टेम्परेचर सेम होते. ते पहिलं ए आणि बी वालं होतं ना ते, हे प्रॉब्लेम बिलकुल सेम आहे. ओके, तर पहिले आहे केल्विन नंतर आहे फॅरनाईट. मग केल्विनमध्ये वरतं काय लिहिता तुम्ही एक्स -273 खाली काय लिहिता 100 आणि फॅरनाईटमध्ये काय लिहिता एक्स -32 खाली काय लिहिता 180. समजत आहे का? ही कोणती स्केल घेतली केल्विन, ही कुठली स्केल घेतली फॅरनाईट. दोन्ही ठिकाणी टेम्परेचर कसं घेतलं सेम. याला सॉल्व करा, जे मिळेल ते मिळेल. आता हे मॅथमॅटिक्स नका करायला मला, हे जमेल ना. म्हणजे काय करायचं आहे समजलं तुम्हाला. सेम टेम्परेचर घ्यायचं, केल्विनमध्ये तेवढंच घ्या फॅरनाईटमध्ये तेवढंच घ्या. सेंटीग्रेडमध्ये विचारलं असतं तर एक्स आपण म्हणजे हा ना एक्स सेंटीग्रेडमध्ये जर विचारलं तर एक्स लोअर पॉईंट पाय काय असतो 0 खाली काय येणार 100 असं आलं असतं. त्यांना इक्वेट केलं असतं आपण. जमेल? हां, एक्स काढ. कोणाकोणाला काढता आलं होतं हे बरं? आता जमेल, आताच जमेल ना ज्यांना जमलं नाही त्यांना. हां सांगा पुढे 15 पर्यंत 12. ओके, क्वेश्चन नंबर 12 पहा, लक्ष द्या. पहा काय म्हटलेलं आहे. थोडंसं आता इथे रेजिस्टन्स वगैरे आला पण तुम्हाला बिलकुल त्याच टेक्निक करायचं आहे ज्याने आपण अगोदरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले टेम्परेचर स्केलवरचे. पहा काय म्हटलेलं आहे. रेजिस्टन्स ऑफ वायर इन द प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मामीटर. लक्ष द्या, प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मामीटर कुठलं तरी थर्मामीटर आहे बरोबर आहे. त्याला म्हटलेलं आहे प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मामीटर. आणि आईस पॉईंटला म्हणजे लोअर फिक्स पॉईंटला रेजिस्टन्स किती आहे 5 ओम. स्टीम पॉईंट म्हणजे अप्पर फिक्स पॉईंटला रेजिस्टन्स किती आहे 5.25 ओम. वेन थर्मामीटर इज इन्सर्टेड इन ए अननोन हॉट बाथ, एक अननोन टेम्परेचर, त्याला तुम्ही काय घेऊ शकता एक्स. रेजिस्टन्स इज फाउंड टू बी, त्या एक्सला करस्पॉन्डिंग रेजिस्टन्स किती आहे 5.5 आणि टेम्परेचर ऑफ दी बाथ इज, तुम्हाला काय टेम्परेचर ऑफ बाथ. ओके, तर पहा लक्ष द्या काय करायचं. इथे काय करत असतो आपण अननोन टेम्परेचर मायनस लोअर फिक्स पॉईंट आपण खाली काय करतो अपर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट आणि पहिल्या स्केलसाठी दुसऱ्या स्केलसाठी तिसऱ्या स्केलसाठी इक्वेट करत असतो. समजत आहे का? अरे समजून राहिलं ना, हाच तर मेन पार्ट आहे. आता इथे लोअर फिक्स पॉईंट किती आहे म्हणजे जे अननोन टेम्परेचर आहे ते किती आहे एक्स बरोबर आहे. आणि लोअर फिक्स पॉईंट किती घेतलेला आहे लोअर फिक्स पॉईंट आईस पॉईंट म्हणजे 0. अपर फिक्स पॉईंट काय घेतलेला आहे बॉइलिंग पॉईंट स्टीम पॉईंट म्हणजे किती 100 आणि लोअर फिक्स पॉईंट काय झाला 0. हे समजलं का काय केलं. इथे अननोन टेम्परेचर लोअर फिक्स पॉईंट अपर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट काय आईस पॉईंट म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड. अप्पर फिक्स पॉईंट काय स्टीम पॉईंट म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेड. इथे बघा ज्यावेळेस टेम्परेचर एक्स आहे त्यावेळेसचा रेजिस्टन्स किती आहे 5.5 मायनस टेम्परेचर 0 आहे त्यावेळेसचा रेजिस्टन्स किती आहे 5. आणि इथे अप्पर फिक्स पॉईंटचा रेजिस्टन्स अप्पर फिक्स पॉईंट म्हणजे स्टीम पॉईंट रेजिस्टन्स किती आहे 5.25 मायनस लोअर फिक्स पॉईंट त्यावेळेचा रेजिस्टन्स किती आहे 5.
आणि हा रेजिस्टन्स तुम्हाला हे किती आहे, एक्सच्या वेळेचा किती आहे, 5.5 5.5 मायनस 5. समजलं का? बस याला सॉल्व करा, तुम्हाला काय मिळेल, एक्स. काय केलं समजलं का? बघा ह्याच्याकडे लक्ष द्या. इथे काय घेतलं, अननोन टेम्परेचर. इथे लोअर फिक्स पॉईंट, अप्पर फिक्स पॉईंट मायनस लोअर फिक्स पॉईंट. इथे काय केलं, अननोन टेम्परेचर असतानाचा रेजिस्टन्स, नंतर लोअर फिक्स पॉईंटला असतानाचा रेजिस्टन्स, इथे अप्पर फिक्स पॉईंटचा रेजिस्टन्स मायनस लोअर फिक्स पॉईंटचा रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही टेम्परेचरसाठी इकडे केल्या होत्या त्याच गोष्टी इकडे रेजिस्टन्ससाठी केल्या. तेच ते लॉजिक आहे ना, समजलं का? आणि यांना इक्वेट केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल. करूनही पाहू आपण. एक्स अपॉन खाली किती राहतील, 100. इथे किती राहतील, 5.5 मायनस 5 0.5. आणि इथे किती राहतील, 0.25. 0.25 म्हणजे 1/4. 4 घ्या वर, 4 घेतला, 0.5 इंटू 4, 0.5 इंटू 4 किती येणार, 2. हा 100 इकडे घ्या. सो एक्स बरोबर काय मिळेल, 200. नाही तर म्हणाल की कॅल्क्युलेशन करूनच नाही देऊन राहिले. एकदमच सोपे आहेत. तर समजलं? काही काही जण असे पाहून राहिले त्यांना समजलंच नाही. काय करायचं, हां इकडे काय करायचं असते, कोणत्याही टेम्परेचरमध्ये इथे घ्यायचं अननोन टेम्परेचर, मायनस इथे काय घ्यायचं, लोअर फिक्स पॉईंट. आईस पॉईंट म्हटलं असेल तर 0, बरोबर आहे, जो असेल तो. सेंटीग्रेड म्हटलं असेल तर 0, फॅरनाईट म्हटलं असेल तर 32, केल्विन म्हटलं असेल तर 273. समजते? आणि म्हणून इथे तर तुम्हाला हे एक टेम्परेचर दिलेलं आहे आणि तुम्हाला टेम्परेचर कशामध्ये काढायचं आहे, सेंटीग्रेडमध्ये. म्हणून आईस पॉईंट किती येतो, 0. इथे अप्पर पॉईंट मायनस लोअर पॉईंट, सेंटीग्रेडमधला अप्पर फिक्स पॉईंट 100, सेंटीग्रेडमधला लोअर फिक्स पॉईंट 0. याला असं न लिहिता डायरेक्टली काय लिहिलं, x/100. सेंटीग्रेडमधलं टेम्परेचर आपण असंच करतो ना आपण, सेंटीग्रेडमधलं टेम्परेचर अपॉन 100. इकडे काय करायचं आता, अप्पर फिक्स पॉईंटला अननोन टेम्परेचरला असलेला रेजिस्टन्स ॲट टेम्परेचर एक्स मायनस रेजिस्टन्स ॲट टेम्परेचर ऑफ लोअर फिक्स पॉईंट अपॉन रेजिस्टन्स ॲट टेम्परेचर ऑफ अप्पर फिक्स पॉईंट मायनस रेजिस्टन्स ॲट टेम्परेचर ऑफ लोअर फिक्स पॉईंट. असं केलं. समजते? नोट करायचं असेल तर नोट करा, मला तर वाटतं काही गरज नाही आहे. असं एखादं वेगळंच थर्मामीटर तयार करतील तर इथे त्या क्वांटिटीज घ्यायच्या, अननोन घ्यायची इथे. जी क्वांटिटी असेल लोअर टेम्परेचरसाठी ती इथे घ्या, तीच क्वांटिटी अप्पर टेम्परेचरसाठी आणि लोअर कसंही प्रॉब्लेम तयार करू द्या, तुम्हाला त्याच्या मागचं लॉजिक समजलं पाहिजे, है ना? सोल्युशन तुम्हाला जे पाठवले ना ते मी स्वतः तयार करून पाठवले, टाईप करून, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त गडबड नसतील. ओके, सांगा 15 पर्यंत. यस, 14. 13 कोणी विचारलं का? ओके, पहा क्वेश्चन नंबर 13. लक्ष द्या. क्वेश्चन 13 पहा. द रेजिस्टन्स थर्मोमीटर हॅज, बोलू नका. Resistance thermometer has values 2.71 and 0.37 ohm at 10 degree centigrade and 100 degree centigrade. 10 degree centigrade ला किती व्हॅल्यू आहे, 2.71. 100 ला किती आहे, हां. या दोन टेम्परेचर मधला डिफरन्स किती, 90. रेजिस्टन्स मधला डिफरन्स किती, 0.99. समजत आहे का मी काय म्हणत आहे? हे जे हा जो रेजिस्टन्स आहे हा 10 डिग्री सेंटीग्रेडचा आहे आणि हा जो रेजिस्टन्स आहे हा 100 डिग्री सेंटीग्रेडचा आहे. जर तुम्ही या दोन टेम्परेचरमधला डिफरन्स घेतला तो किती येतो, 90 डिग्री. जर तुम्ही या दोन रेजिस्टन्समधला डिफरन्स घेतला तर तो किती येतो, 0.99. हे मी तुम्हाला विचारलं की दोन रेजिस्टन्समधला डिफरन्स किती आणि दोन टेम्परेचरमधला डिफरन्स किती. याचा अर्थ काय झाला की ज्यावेळेस टेम्परेचरमधला रेजिस्टन्समधला डिफरन्स 0.99 असतो त्यावेळेस टेम्परेचरमधला डिफरन्स 90 असतो. ज्यावेळेस रेजिस्टन्समधला डिफरन्स 1 ओहम असणार त्यावेळेस टेम्परेचरमधला डिफरन्स किती असणार, 90/99. 1 ओहमसाठी, 2 ओहमसाठी विचारलं तर 2ने मल्टिप्लाय करा, 5 ओहमसाठी विचारलं तर 5ने मल्टिप्लाय. समजून राहिलं का? बरोबर आहे. 5 रुपयाला एवढ्या वस्तू भेटतात, 1 रुपयाला किती, 1 रुपयाला किती भेटलं, 2 रुपयाला किती, 3 रुपयाला किती, 4.
समजते ना. 5 पेन्सिल भेटल्या 50 रुपयाला, 3 पेन्सिल किती रुपयाला. ते जसं प्रॉब्लेम आहे हेही तसंच आहे. ते जेवढं सोपं आहे हेही तेवढंच सोपं आहे. पण हे फिजिक्समधलं गेलं आणि ते दुकानातलं झालं. ते येते आपल्याला, इथे विचारलं की गडबड होऊन जाते. समजलं का. काय दिलं आहे, दोन रेजिस्टन्समधला डिफरन्स किती 0.99. त्यावेळेस ज्यावेळेस 2 रेजिस्टन्समधला डिफरन्स 0.99 आहे, म्हणजे एकच तो वेगवेगळ्या तो रेजिस्टन्स जो आहे तो पहिल्या टेम्परेचरला मोजला आणि तोच रेजिस्टन्स दुसऱ्या टेम्परेचरला मोजला. टेम्परेचर बदललं तर रेजिस्टन्स बदलतो. मग रेजिस्टन्समधला डिफरन्स 0.99 आहे, जेव्हा टेम्परेचरमधला डिफरन्स 90. मग ज्यावेळेस हा एवढे ओहम असेल, हा डिफरन्स एवढा आहे. ज्यावेळेस हा रेजिस्टन्समधला डिफरन्स 1 ओहम असेल तर टेम्परेचरमधला डिफरन्स किती. जसं मी म्हटलं की 5 रुपयाला किती पेन्सिल मिळाल्या. फॉर एक्झाम्पल 20 पेन्सिल मिळाल्या, एवढ्या मिळत नाही. बरं, 5 रुपयाला किती पेन्सिल मिळाल्या 20, तर 1 रुपयाला किती पेन्सिल मिळतील. तुम्ही काय कराल, 20ला 5नी डिवाईड कराल, 4 पेन्सिल मिळतील 1 रुपयाला. 1 रुपयाला 4, मी म्हटलं की 3 रुपयाला किती, 3नी मल्टिप्लाय करा. 4 रुपयाला किती, 4नी. तेवढंच सोपं हे केलं मी. समजलं का. आता पुढे काय विचारलं, तर टेम्परेचर ॲट विच रेजिस्टन्स इज 326 ओहम. तुम्हाला टेम्परेचरला रेजिस्टन्स विचारला. इथे काय केलं मी, रेजिस्टन्सला टेम्परेचर डिफरन्स काढला. तुम्हाला टेम्परेचरला काय विचारला, रेजिस्टन्स. याच्या काय करा, उलट करा. समजलं का. त्याच्या उलट करा. किंवा मग तेच तुम्हाला ते स्केलमधला डिफरन्स घेऊनही करता येईल. स्केलमधला डिफरन्स घेऊनही करता येईल ना. कसा कराल डिफरन्स घेऊन, तर तुम्हाला काय विचारलं, तर टेम्परेचर ॲट विच रेजिस्टन्स इज 326 ओहम. तुम्हाला विचारलं टेम्परेचर, रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे किती 326 ओहम. करता येईल का. एका ओहमसाठी जर तुम्हाला टेम्परेचर काढता आला, डिफरन्स काढता आला, तर डिफरन्स किती ओहमसाठी काढता येईल, 326 ओहमसाठी. तर डिफरन्सवरून तुम्हाला टेम्परेचर काढता येईल. समजलं का. एका ओहमसाठी डिफरन्स काढता आला तर डिफरन्स तुम्हाला कितीसाठी काढता येईल, 326 साठी डिफरन्स काढता आला. 326 साठी जर डिफरन्स काढता आला तुम्हाला काय काढायचं आहे, टेम्परेचर. जमेल का, करून पहा. सोल्युशन तुम्ही पाहू शकता. जमेल. सांगा पुढे. यस 14. ओके. हे बघा, हे आता थोडंसं आपल्या सिलेबसमध्ये नाही राहिलं. आता एक करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये हा एक पार्ट होता, पहा लक्ष द्या. तर थर्मोइलेक्ट्रिक थर्मोमीटर बेस्ड ऑन. थर्मोइलेक्ट्रिक थर्मोमीटर कशावर बेस्ड असते तुम्हाला सांगतो. इकडे पहा, बोर्डवर लक्ष द्या. तर समजा ही एक वायर तुमच्याकडे आहे. या वायरला जर तुम्ही बॅटरी जोडली, त्या वायरमधून काय फ्लो व्हायला लागतो, करंट फ्लो व्हायला लागतो. करंट फ्लो व्हायला लागतो म्हणजे काय डेव्हलप झाला, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही त्याला सिंपल भाषेमध्ये काय म्हणू शकता, व्होल्टेज. बॅटरी लावली तर काय डेव्हलप होते, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स. यालाच तुम्ही काय म्हणू शकता, काय तयार झालं, EMF. वेगवेगळे वर्ड्स आहेत, ते जास्त क्लिअर तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये मिळतील. म्हणजे करंट पाठवण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते, बॅटरीची. कुठल्याही बॅटरीला काय असते, EMF असते, है ना. कुठल्याही वायरमधून, बल्बमधून करंट पाठवायचं तुम्हाला काय लागेल, बॅटरी लागेल. आता बघा, बॅटरी जर जोडली तर त्या बॅटरीमुळे काय तयार होणार, करंट फ्लो होईल. आता एक दुसरं एक सिस्टीम अशी काढता येते बघा. एक वायर घेतली तुम्ही कॉपरची, दुसरी वायर घेतली तुम्ही बिस्मथची. एक वायर कॉपरची आणि दुसरी बिस्मथची. दोन वेगवेगळ्या मेटलच्या वायर घेतला, एक कॉपरची घेतली आणि दुसरी आयर्नची घेतली. आणि त्याचं एक इथे 2 जॉईंट केले, इथे 2 जॉईंट केले. तर हे आहे कॉपर आणि हे आहे आयर्न. आणि एका पॉईंटला हॉट टेम्परेचरमध्ये ठेवतात, म्हणजे किंवा रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं, रूम इज हॉट. आणि दुसऱ्याला आईसमध्ये ठेवतात. आईस म्हणजे काय झालं, कोल्ड. म्हणजे एक जो जॉईंट आहे तो हॉट करायचा आणि दुसरा जो जॉईंट आहे तो कोल्ड करायचा. असं केल्यामुळे या वायरमधून करंट फ्लो होतो. अशा तऱ्हेचं जे EMF आहे, अशा तऱ्हेचा जो इफेक्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सीबेक इफेक्ट. याला सीबेक इफेक्ट. म्हणजे इथे जो करंट फ्लो झाला कशामुळे तयार झाला, टेम्परेचरमधल्या डिफरन्समुळे. आणि डिफरन्स जास्त तर करंट जास्त, डिफरन्स कमी तर करंट कमी. यावरून तुम्हाला कुठलं तरी एक टेम्परेचर मोजता येईल. पॉईंट समजलं का. 2 वेगवेगळ्या मेटलच्या काय घेतल्या, वायर घेतल्या. एक घेतली कॉपर, दुसरी घेतली आयर्न. हे कोणत्या घ्यायचं ते त्याची वेगळी थिअरी आहे. आणि त्याचे जॉईंट केले, 2 जॉईंट केले, याला म्हणतात थर्मोकपल.
थर्ममुळे जिथे रेजिस्टन्स बदलेल, थर्ममुळे थर्म म्हणजे हीटमुळे जिथे करंट फ्लो होईल त्या कपलला काय म्हणतात, थर्मोकपल. हे वायरचं कपल आहे. एका जॉईंटला हॉट ठेवायचं आणि दुसऱ्या जॉईंटला कोल्ड ठेवायचं. याला आईसमध्ये ठेवलं म्हणजे हा कोल्ड, याला रूममध्ये ठेवलं म्हणजे हा हॉट, किंवा बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवलं म्हणजे हॉट. एक एंड कोल्ड आणि दुसरा एंड हॉट झाला की यामधून करंट फ्लो होणार आणि त्या करंटवरून तुम्हाला टेम्परेचरमधला डिफरन्स मोजता येतो. तर आईचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड, तर हे टेम्परेचर तुम्हाला काढता येणार. बरोबर आहे. अशा तऱ्हेने जे थर्मामीटर तयार केलं त्याला काय म्हणतात, थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. आणि इट इज बेस्ड ऑन सिबेक इफेक्ट. सिबेक इफेक्ट काय झाला, मग दोन वेगवेगळ्या वायर घेतल्या, त्याला जॉईंट केलं, एका जॉईंटला कोल्ड केलं, दुसऱ्या जॉईंटला हॉट केलं, तर त्यामधून काय फ्लो व्हायला लागला, करंट. दिस इज कॉल्ड ॲज सिबेक इफेक्ट. करंट तयार झाला म्हणजे इथे कोणाचं काम केलं, याने बॅटरीचं काम केलं. म्हणजेच काय डेव्हलप झालं, EMF डेव्हलप झालं. याला थर्मो इलेक्ट्रिक EMF सुद्धा म्हणतात. समजलं का? ओके. म्हणून जे थर्मोमीटर आहेत ते कशावर बेस्ड असतात, सिबेक इफेक्टवर बेस्ड असतात, इलेक्ट्रिक थर्मोमीटर. ओके, सांगा पुढे. आतापर्यंतचे जे प्रॉब्लेम्स होते ते टेम्परेचर स्केलवरचे होते. आता पुढे जे प्रॉब्लेम्स आहेत ते यस कोइफिशियंटवरचे आहेत. 20पर्यंत सांगा. ओके, त्याच्या अगोदर विचारायचं कोणाला काही, तुम्ही ना यार अभ्यासच नाही का, तुमचा चेहरा सांगते की कोणी किती वाचून आलं नाही वाचून आलं. बरोबर आहे. जे वाचून आलेले आहेत त्यांचे फेस वेगळेच दिसतात आणि जे नाही वाचून आलेले आहेत त्यांचा तर काही प्रश्नच नाही आहेत. ओके, पहा क्वेश्चन नंबर 18. लक्ष द्या इकडे. पहा काय म्हटलेलं आहे. पहा, 2 युनिफॉर्म ब्रास रॉड्स A and B ऑफ लेंथ L and twice L रेड आहे. ओके, तर तुम्हाला काय विचारलं, इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ A टू दॅट ऑफ B. पहा लक्ष द्या. 2 युनिफॉर्म रॉड्स ऑफ रॉड A and B ऑफ लेंथ L and twice L. ओके, रेड आहे R and twice R. ओके, आर हिटेड टू दी सेम टेम्परेचर, रेशो ऑफ इन्क्रीज इन व्हॉल्यूम. इन्क्रीज इन व्हॉल्यूम विचारलं. मला सांगा व्हॉल्यूम ऑफ वायर काय असते, A×L असते. व्हॉल्यूम ऑफ वायर A×L. सो व्हॉल्यूम ए काय असते, पाय R² E/L. आणि मला सांगा चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम जे आहे तुम्हाला काय विचारलं, कोएफिशियंट रेशो ऑफ इन्क्रीज इन व्हॉल्यूम. दोन्ही वायर कशाचे आहेत, ब्राज. दोन्ही वायर जर एकाच मटेरियलचे आहेत त्यांचा अल्फा सेम, त्यांचा बीटा गॅमा सुद्धा सेम. मटेरियल जर बदललं तरच अल्फा बीटा गॅमा बदल असो. मग चेंज तुम्हाला कशाचा रेशो विचारला, रेशो ऑफ इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ A टू दॅट ऑफ B. एचं वाढलेलं व्हॉल्यूम आणि बीचं वाढलेलं व्हॉल्यूम त्यांचा विचारला रेशो. मग चेंज इन व्हॉल्यूम काय असते, चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. मला सांगा एकाच मटेरियलचे आहेत म्हणजे अल्फा सेम आहे, एकाच आणि दोघांचे द रेशो ऑफ इन्क्रीज इन व्हॉल्यूम हिटेड टू दी सेम टेम्परेचर. सेम टेम्परेचर म्हणजे डेल्टा थिटा आहे सेम. याचा अर्थ तुम्हाला काय विचारलं की चेंज इन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम कशाला प्रोपोर्शनल आहे, ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि ओरिजिनल व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R² × L. बरोबर आहे. मग पहिल्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम आणि दुसऱ्याचं वाढलेलं व्हॉल्यूम यांचा रेशो पहिल्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम आणि दुसऱ्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम. मग ओरिजिनल व्हॉल्यूमचा रेशो काय असणार, इथे काय करणार, R1/R2 त्याचा स्क्वेअर इंटू काय करणार, L1/L2. समजलं का काय करून राहिलो. इकडे बा मी परत एकदा सांगतो. तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूमचा रेशो विचारला ना, मग चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. एकच मटेरियल आहे म्हणजे अल्फा, दोघांनाही सेम टेम्परेचरने हीट केलं म्हणजे डेल्टा थिटा सुद्धा सेम आहे. याचा अर्थ काय झाला की चेंज इन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V0. मग पहिल्या मेटलचं चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V1, दुसऱ्या मेटलचं चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V2. इट इज प्रोपोर्शनल टू V0 आणि V0 प्रोपोर्शनल टू R² × L. म्हणून इथं काय लिहिलं, R1/R2 स्क्वेअर अपॉन L1/L2. मग R1/R2. तर पहिल्या A आणि B साठी R1 किती आहे, R नाही ना, पहिलं किती आहे, ओके, पहिल्या केसमध्ये किती आहे ट्वाईस R, दुसऱ्या केसमध्ये किती आहे R आणि त्याचा स्क्वेअर. L1/L2, L1 किती आहे L आणि L2 किती आहे ट्वाईस L. ओके, आता पहा R काय झाला कॅन्सल, LL काय झाला कॅन्सल, 2चा स्क्वेअर 4 आणि खाली 2.
4/2 काय येणार 2, रेशो किती येणार 2, 2 म्हणजे 2:1. समजलं? खूप चांगला प्रॉब्लेम आहे विचार केला तर, कारण की याच्यामध्ये समज कशी आहे की एकच मेटल असेल तर अल्फा सेम, राईज टू दी सेम टेम्परेचर म्हणजे डेल्टा थिटा सुद्धा सेम. याचा अर्थ डेल्टा व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिजिनल व्हॉल्यूम. ओरिजिनल व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू R² इंटू एल. R² प्रोपोर्शनल आहे. सो फॉर फर्स्ट अँड सेकंड बरोबर व्हॉल्यूमचा रेशो R1/R2² L1/L2. समजलं का? वेगवेगळे मेटल असते तर अल्फाचा रेशो आला असता α1/α2. पहिल्याला वेगळ्या टेम्परेचरपर्यंत इन्क्रीज केलं असतं, दुसऱ्याला वेगळ्या टेम्परेचरपर्यंत इन्क्रीज केलं असतं तर Δθ1 आणि Δθ2 पण येऊ शकला असता. समजलं का? म्हणजे प्रॉब्लेम आता खूप सारे प्रॉब्लेम तुम्हाला यावरूनच तयार करता आले पाहिजे. समजलं का? मेटल वेगळा असेल तर काय ठेवाल इथे α1 आणि α2. टेम्परेचरमधला डिफरन्सही वेगवेगळा असेल तर इथे Δθ1/Δθ2 आपण ठेवला असता. पण इथे फॉर्च्युनेटली हे दोन्ही सेम होते, त्यामुळे जे सेम आहे त्याला आपण काढून टाकलं. समजत आहे? अरे समजत आहे का? हां, बदलून प्रॉब्लेम विचारलं तर सोडवता यायला पाहिजे. पर्यंत सांगा. येस 19. पहा क्वेश्चन नंबर 19 लक्ष द्या. पहा द कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन ऑफ ए लिक्विड काय दिलेलं आहे? कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे गॅमा. कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा असतो, कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन बीटा असतो, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे गॅमा दिला आहे. इथे लक्ष द्यायचं, आपसात नाही बोलायचं. ओके, गॅमा दिलेला आहे. कॅल्क्युलेट फ्रॅक्शनल चेंज इन डेन्सिटी. काय विचारलं? फ्रॅक्शनल चेंज इन डेन्सिटी व्हेन टेम्परेचर इज रेज्ड बाय. ओके, आता बघा मला सांगा, हा एक्सपान्शन कोइफिशियंट फारच लहान आहे. एक्सपान्शन कोइफिशियंट जर लहान असेल तर अप्रॉक्सिमेशनही वापरता येते, बायनॉमियल एक्सपान्शन वापरता येते. म्हणून मी काय करतो पहा, तुम्हाला काय विचारलं? फ्रॅक्शनल चेंज इन डेन्सिटी. पहिले तर हे समजलं पाहिजे, फ्रॅक्शनल चेंज इन डेन्सिटी म्हणजे चेंज इन डेन्सिटी अपॉन ओरिजिनल डेन्सिटी. मी तुम्हाला काल एक फॉर्म्युला सांगितला होता. कसा माहीत आहे? मी काय म्हटलं होतं की चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू 1 - अल्फा इंटू Δθ. सिमिलरली चेंज इन डेन्सिटी इक्वल टू ओरिजिनल डेन्सिटी, इथे प्लस ओरिजिनल डेन्सिटी इंटू 1 - अल्फा इंटू Δθ. आठवते? नाही, मला वाटते हे असं नाही, चेंजसाठी नाही तर फायनलसाठी होता. तर आपण काय लिहिलं होतं? चेंज इन व्हॉल्यूम इक्वल टू ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू अल्फा इंटू Δθ आणि चेंज इन डेन्सिटी इक्वल टू ओरिजिनल डेन्सिटी इंटू अल्फा इंटू गॅमा इंटू Δθ. तुम्हाला काय विचारलं? फ्रॅक्शनल चेंज. मग फ्रॅक्शनल चेंज म्हणजे काय? चेंज अपॉन ओरिजिनल इक्वल टू फ्रॅक्शनल चेंज गॅमा इंटू Δθ. सरळ झालं. गॅमा किती आहे? 49 इंटू 10⁻⁻⁵. Δθ किती आहे? 30 डिग्री. बरोबर, 49 इंटू 30. एक काम करा, 49ला 3ने मल्टिप्लाय करा, 50ला 3ने मल्टिप्लाय केलं तर किती येते? 150. 150मधून 3 मायनस करा, 150मधून 3 मायनस केलं 147 झाले. 147 इंटू हा 10 इथे करा, 10⁻⁻ किती? -4. 147 इंटू 10⁻⁻4 म्हणजे किती येणार? 1.47 इंटू 10⁻⁻3. पण इथे आपण अप्रॉक्सिमेशन वापरलं, बरोबर आहे. आणि 1.47 म्हणजे 1.5 इंटू 10⁻⁻3. 1.5 इंटू 10⁻⁻3. हे बरोबर केलं मी? किती येतो? -2 येतो. सो काही किती येणार? 1.5 इंटू 10⁻⁻2. सो 1.5 इंटू 10⁻⁻2 आलं. एक मिनिट तुम्ही म्हणाल इथं तो 1.47. आपण काय केलं? हा फॉर्म्युला वापरताना काय आहे? अप्रॉक्सिमेशन वाय. आणि जर तुम्हाला हे अप्रॉक्सिमेशन टाळायचं असेल ना, अगदी बरोबर आन्सर, एकदम करेक्ट आन्सर लागत असेल, तो कोणता फॉर्म्युला वापरायला पाहिजे माहीत आहे? तो फॉर्म्युला असतो रो नॉट इक्वल टू रो इंटू 1 - 1 प्लस अल्फा अल्फाच लिहिता मी, गॅमा इंटू Δθ. तुम्हाला काय मिळेल माहीत आहे? रो नॉट इक्वल टू रो नॉट प्लस रो नॉट इंटू रो नॉट नाही, काय मिळेल? रो इंटू 1 प्लस रो इंटू गॅमा इंटू Δθ. याला काय कराल तुम्ही? मायनस. आणि तुम्हाला काय करायचं? पण चेंज अपॉन ओरिजिनल. मग चेंज अपॉन ओरिजिनलसाठी तुम्ही मायनसवाला फॉर्म्युला वापरला तरी चालते, पण ते अप्रॉक्सिमेटली केलं तरी आन्सर तेच येणार.
त्यापेक्षा तर आन्सर ज्यावेळेस एकमेकांना क्लोज असतील त्याच वेळेस त्या भानगडीत पडायला परवडते. अदरवाईज ते न परवडता तुम्ही काय करू शकता, चेंज इन डेन्सिटी इक्वल टू ओरिजिनल डेन्सिटी इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा वापरा. फ्रॅक्शनल चेंज म्हणजे चेंज अपॉन ओरिजिनल म्हणजे अल्फा इंटू डेल्टा थिटा. तुम्हाला अप्रॉक्सिमेटली आन्सर भेटून जाईल. हे किती सोपं आहे, समजलं का? नाही तर मग तो डेन्सिटीवाला फॉर्म्युला आणि व्हॉल्यूमवाला फॉर्म्युला वापरून तुम्हाला बुकमध्ये हे प्रॉब्लेम केलेले दिसतील. पण जर का 1.5 इंटू 10⁻² आणि 1.47 इंटू 10⁻² असं जर आलं असतं तर तुम्हाला ते एक ॲक्युरेट मेथड नाही. दोन्ही ऑप्शन जर प्रेझेंट असतील तर ही मेथड चालत नाही, कारण याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन वापरलेलं आहे, याच्यामध्ये बायनॉमियल एक्सपान्शन वापरलेलं आहे. है ना, सांगितलं होतं ना कालच्या पिरियडमध्ये तुम्हाला. हां, चला पुढे सांगा. 25 पर्यंत 21. पहा, लक्ष द्या. A bar of iron 10 centimeter at 20 degrees centigrade and 19 degrees centigrade, it will be 19 डिग्री सेंटीग्रेडला तुम्हाला काय विचारली, लेंथ विचारली. पहा, लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला 20 डिग्री सेंटीग्रेडची लेंथ दिलेली आहे, किती आहे, 10 सेंटीमीटर. 19 डिग्री सेंटीग्रेडची काय विचारली, लेंथ विचारली. तुम्ही समजा मला सांगा, टेम्परेचर कमी केलं तर लेंथ काय होणार, टेम्परेचर कमी केलं तर लेंथ कमी. समजा तुम्हाला हे काढता आलं, चेंज इन लेंथ इक्वल टू ओरिजिनल लेंथ इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. ओके, तर पण ओरिजिनल लेंथ इथे लोअर टेम्परेचरची ओरिजिनल घेत असतो आपण, आहे ना. 19 डिग्री सेंटीग्रेडला विचारलं तर मग तुम्हाला हे करायला पुरते. तर तुम्हाला कोणती लेंथ दिलेली आहे, फायनल दिलेली आहे 20ची, आणि कोणती विचारली 19ची म्हणजे इनिशियल विचारली. तर तुम्ही काय करता की फायनल लेंथ इक्वल टू ओरिजिनल लेंथ इंटू 1 प्लस ओके अल्फा इंटू डेल्टा थिटा. तुम्हाला काय विचारलं, काय विचारलं, ओरिजिनल एल नॉट काढायचं तर काढताना येणार का, एल नॉट इक्वल टू एल अपॉन 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थिटा. सो एल नॉट इक्वल टू एल किती आहे 10, 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा थिटा, अल्फा किती आहे 11 इंटू 10⁻⁻6 आणि डेल्टा थिटा चेंज इन टेम्परेचर किती आहे 1. बरोबर, याला तुम्ही केअरफुली करा. सो एल नॉट इक्वल टू वरती किती आहे 10 आणि तर 1 प्लस हा नंबर इतका लहान आहे की याला आता तुम्हाला केअरफुली सोडवावं लागेल. बरोबर आहे, आणि 1 प्लस म्हणजे किती येणार हे, तर हे येणार 1 प्लस 11 इंटू 10⁻⁻4. ओके, येणार ना 0.11 इंटू 10⁻⁻4. आणि हा समजा पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतला तर 0. किती झिरो घेणार 4 झिरो. इथे काय येतील 11, असंच येईल ना. -6 जर ॲब्झॉर्ब केला तर, हो की नाही, -6 ॲब्झॉर्ब केला तसं येईल. आणि म्हणून तर हे तर मग जवळपास 10च मिळेल. म्हणजे 10पेक्षा थोडंसं कमी आन्सर पाहिजे, 10पेक्षा कमी. म्हणजे इथं तुम्हाला काय विचारलं, लॉंगर अँड शॉर्टर विचारलं, म्हणजे तुम्हाला फक्त चेंज विचारला, ओरिजिनल विचारलंच नाही. हॅलो, आपण काय करून राहिलो, ओरिजिनल लेंथ, पण ऑप्शनकडे पाहिलं तुम्हाला ऑप्शनमध्ये काय विचारलं आहे, चेंज. मग सरळ सरळ आपण चेंज काढू, मग तो विचार करायची गरज नाही. चेंज काढताना काय कराल, डेल्टा एल इक्वल टू ओरिजिनल एल, तुम्ही तो 10 घेतला तरी चालते, ओरिजिनल एल इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. सो डेल्टा एल इक्वल टू ओरिजिनल कोणता घेणार 10 इंटू अल्फा किती आहे 11 इंटू 10⁻⁻6 आणि डेल्टा थिटा किती आहे 1. सो डेल्टा एल बरोबर किती होणार, बरोबर आहे. सो 11 इंटू 10⁻⁻5 सेंटीमीटर. मला सांगा कमी होणार की जास्त, टेम्परेचर काय केलं कमी, तर लेंथही काय होणार कमी, एवढ्याने. सो लेंथ इज शॉर्टन्ड बाय 11 इंटू 10⁻⁻5. सो 11 इंटू 10⁻⁻5 काय होणार, शॉर्ट होणार. मी ऑप्शन वाचले नाही आणि फायनल लेंथ काढत होतो की मला असं वाटलं की 19 डिग्री सेंटीग्रेडची लेंथ काढायची, पण तुम्हाला काय विचारलं, ओनली चेंज. समजलं का. चेंज काढताना कोणता फॉर्म्युला, चेंज इन लेंथ इक्वल टू एल इंटू अल्फा इंटू डेल्टा थिटा. आणि टेम्परेचर कमी झालं तर लेंथ काय झाली कमी, म्हणजे शॉर्ट टर्न. टेम्परेचर वाढलं असतं तर लेंथ वाढली असती तर काय झालं असतं, लॉंगर. म्हणजे 19 डिग्री सेंटीग्रेडला जर लेंथ दिली असती तुम्हाला 20 डिग्री सेंटीग्रेडला विचारली असती, तुम्ही काय केलं असतं, लॉंगर केलं असतं. समजते का. कमी टेम्परेचरला दिली जास्तला विचारली तर लेंथ वाढली, जास्तला दिली कमीला विचारली तर लेंथ कमी झाली. इन केस ऑफ हां,
तर जिथे लक्ष द्या, आणखी एक पॉईंट, जिथे टेम्परेचर वाढलं असता, ऐका, जिथे टेम्परेचर वाढलं असता ती क्वांटिटी वाढते, तिथला कोएफिशियंट जो आहे तो पॉझिटिव्ह असतो. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन पॉझिटिव्ह, कोएफिशियंट ऑफ सुपरफिशियल एक्सपान्शन पॉझिटिव्ह. आणि जिथे टेम्परेचर वाढलं असता एखादी क्वांटिटी कमी होते, तिथला कोएफिशियंट निगेटिव्ह असतो. रेजिस्टन्सच्या बाबतीत काय होते बघा, टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स वाढतो, तर टेम्परेचर कोएफिशियंट पॉझिटिव्ह आहे. सरफेस टेन्शनच्या बाबतीत टेम्परेचर वाढलं तर सरफेस टेन्शन कमी होते बहुतेक, त्यावेळेस टेम्परेचर कोएफिशियंट निगेटिव्ह आहे. सेमी कंडक्टरचं काय असते माहिती आहे का, मेटलमध्ये टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स वाढतो, सेमी कंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स कमी होतो, तिथे हा कोएफिशियंट निगेटिव्ह असतो. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर क्वांटिटी वाढत असेल तर करस्पॉन्डिंग कोएफिशियंट पॉझिटिव्ह, आणि टेम्परेचर वाढलं तर क्वांटिटी कमी होत असेल तर करस्पॉन्डिंग कोएफिशियंट निगेटिव्ह. म्हणजे हा कोएफिशियंट पॉझिटिव्ह पण असू शकतो, हा कोएफिशियंट निगेटिव्ह पण असू शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला एक एक्सेप्शन काढून ठेवायला सांगितलं होतं की मेटलच्या बाबतीत याला कुठलं एक्सेप्शन आहे, मिळालं नाही का? कोणता मेटल असा आहे की ज्याचं टेम्परेचर वाढवलं असता तो एक्सपांड होण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट होतो? यस, झिंकोनियम. आणखी कुठला आहे वेल नोन? शोधून ठेवायला आज कराल गुगल. चला पुढे सांगा, पुढे बोला. 23 पर्यंत आहे का काही प्रॉब्लेम? किती वाजेपर्यंत घ्यायचे आहे बॅच? काही प्रॉब्लेम नाही ना, यांची ट्युशन नाही आहे ना? आहे. किती वाजता? 9:45ला. ओके, एक काम करू, आता उद्या राहिलेले जे डिफिकल्टीज आहेत ते आपण उद्या घेऊन टाकू. रेकॉर्डिंग बंद करा, देवतले करा प्लीज.